होता तो मुख्यतः ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध विकास कामे चालू आहेत त्याची एकदा पाहणी करणे। याच्या व्यतिरिक्त भविष्यगामी बरेचसे नियोजन आहे सिटीसाठी, त्या प्रकल्पांचा स्टेटस काय आहे त्याची माहिती घेणे। अनेक लोकेशनवर ट्रॅफिक आपला कंजेशन होतो कारण सिटीमध्ये ट्रॅफिक डेन्सिटी खूप वाढली आहे, म्हणून ट्रॅफिक डिकंजेशन करण्याच्या अनुषंगाने काही प्रयोग करता येते काय तो सुद्धा याचा एक उद्देश होता। आणि तसेच क्लस्टर सारखा आपला खूप महत्वपूर्ण आपला प्रकल्प चालू आहे। क्लस्टरचा जे हा प्रकल्प आहे त्याची स्पीड काय आहे किंवा त्यामध्ये काही अडथळे आहेत काय, महानगरपालिकेकडून काही कारवाई जी अपेक्षित आहे त्याच्यावर निगा टाकणे हा उद्देश। पहिला विषय जे आहे तो म्हणजे स्वच्छताचा किंवा आपल्याकडच्या ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व स्थानिक जनप्रतिनिधी आहेत, सर्वांचा आवडीचा विषय आहे। नागरिकांचा जे जीवनमान आहे, नागरिकांच्या क्वालिटी ऑफ लाईफ आहे त्याचा थेट संबंध सॅनिटेशन किंवा स्वच्छताचे आहे। म्हणून अनेक आपण आज इथे सार्वजनिक शौचालय आहे तिथे व्हिजिट केला, तिथे स्वच्छताची उपलब्ध आहे किंवा नाही, स्वच्छतेची परिस्थिती काय याची पाहणी केली। ट्रॅफिक डेन्सिटी आपल्याकडे वाढली आहे, बरेचसे आपले चौक आणि रस्ते खूप अरुंद झालेले आहेत, तर ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून सिग्नल रिडिझायनिंग, चौक रिडिझायनिंग, चौक रिइंजिनिअरिंग हे बरेचसे लोकेशनवर करण्याची आवश्यकता आहे, त्याची नोंद घेतली आहे आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आली आहे। काही वास्तू खूप सुंदर आपल्याकडे त्यांचं निर्माण कार्य चालू आहे। प्रसूतिगृह एक आपण आधुनिकीकरण करत आहोत, त्या प्रसूतिगृहामध्ये जवळपास बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे, परंतु काही दुरुस्त्या काही सुझाव सूचना त्यामध्ये होती। फॉर एक्झाम्पल की प्रसूतिगृहाचा संपूर्ण कारभार जे फर्स्ट फ्लोअरवर आहे, परंतु त्या प्रसूतिगृहात लिफ्टची सोय नव्हती, सो तिथे लगेच नोंद घेण्यात आली आहे आणि लिफ्टची सोय सुविधा स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू ने, सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यू ने त्याचाही आपण नियोजन करतो।